नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बार मॅनेजरनंच चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अजनी चौकातील पुष्पम बार अँड रेस्टॉरंटमध्ये कार्यरत असलेल्या व्यवस्थापकानं काउंटरमधील 51,800 रुपयांची रोकड लंपास केल्याचा आरोप आहे। धंतोली पोलीस ठाण्याअंतर्गत अजनी चौक परिसरातील पुष्पम बार अँड रेस्टॉरंटचे संचालक प्रकाश देवानंद लारोकर यांनी आपल्या कर्मचाऱ्याच्या विरोधात चोरीची तक्रार दाखल केली आहे। माहितीनुसार सुरेश वाढई हा आरोपी दिनांक 16 एप्रिल 2026 पासून बारमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता। घटनेच्या दिवशी त्यानं बारच्या काउंटरमधून 51,800 रुपयांची रोकड घेतल्याचा आरोप आहे। त्यानंतर तो तिथून निघून गेला। सीसीटीव्ही फुटेज तपासताना संचालक प्रकाश लारोकर यांच्या निदर्शनाला ही बाब आली। फुटेजमध्ये आरोपीची संपूर्ण हालचाल कैद झाल्याचं समोर आलंय। त्यानंतर त्यांनी तात्काळ धंतोली पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे। आरोपीचा मोबाईल सध्या बंद असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। प्रकाश लारोकर हे आहेत, त्यांचं पुष्पम बार म्हणून अजनी चौक येथे बार आहे। त्या बारमध्ये सूरज वाडई नावाचा एक व्यक्ती मॅनेजर म्हणून कामावर ठेवलेला होता। त्याने दिनांक 3/5/26 रोजी बारमधील जे ग्राहकाचे पैसे असतात 51,800 रुपये तो घेऊन पळून गेला। त्यांच्या असे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला फोनवरती, तर तो वारंवार उडवाउडची देत गेला आणि त्यांनी कबूल केली की मी आईचं ऑपरेशन होतं, त्यामुळे मला पैशाची आवश्यकता असल्यामुळे मी पैसे घेऊन गेलो आणि मी तुम्हाला परत करीन असे त्यांना सांगत होता। त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी वाट बघितली त्या व्यक्तीची परत येईल, परंतु 1 महिना झाला तरी तो परत नाही आल्याने काल त्यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन त्याच्याविरुद्ध तक्रार दिली, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।